आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. सेमीफायनलचा हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. सेमीफायनलला जशी सुरुवात हवी आहे ना तशी पहिल्यापासून सुरुवात केली जाते. पहिल्याच चेंडूवरती यावेळी आपण पाहतोय एखाद्याच्या कानाखाली मारावी तशा पद्धतीचा यावेळचा फटका चपराक लगावली जाते आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय इरादे स्पष्ट करणारा यावेळचा स्ट्रोक चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मुनवलीचे फलंदाज यावेळी आग उगत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर यावेळी ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने धाडला सुद्धा. 4 धावा तिथे मिळाल्या. चौकारानिशी इथून मात्र खातं ओपन केलंय. रणजित रोगे यांच्यावरती आक्रमण केलं जातंय. चौकारानिशी खातं ओपन करत असताना यावेळी आपण जर पाहिलं तर स्वतःचा आत्मविश्वास वाढवला जातोय. संघासाठी आपण जर पाहिलं तर तितकं चांगलं काम केलं जातंय. यावेळचा चेंडू फुलर लेनचा होता. सरळ बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफ मध्ये तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती एक सिंगल यावेळी धावफलकावरती लागेल आणि आता 5 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 5 ऑन अ स्कोर कार्ड. आता मात्र फलंदाजीसाठी आदित्य आलाय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तो खेळण्यासाठी सज्ज होतोय. एकेरी धाव लागल्यानंतर धावसंख्यावरती आपण जर पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 5 ऑन अ स्कोर कार्ड. जहानमान मुनोली या संघ प्रथमतः आपण पाहतोय फलंदाजी करतोय आणि तिथूनच मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट केले जातात. याही वेळेला स्ट्रेट बॅटने खेळला जातोय. चेंडू सरळ आउट ऑफ दी पाक. 1 बाउन्स खेळला होता. वायडिश लॉंगॉन आणि वायडिश कव्हरवरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका 4 धावा देऊन चाललाय. त्यामुळे संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे 4 ने सरकते. 9 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 9 ऑन अ स्कोर कार्ड. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील झाली, परंतु या अपीलमध्ये आपण जर पाहिलं तर तथ्य नव्हतं असं पंचांनी सांगितलं. कुठेतरी आपण जर पाहिलं तर चेंडू हा यष्टानं सोडून जाणार होता. त्यामुळे या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर कोणतीही धाव आता आलेली नाहीये. 9 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवरती 4, तदनंतर 1, तदनंतर 4 आणि आता डॉट. त्यामुळे आता इथून मात्र आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने वरती मारलाय. आणखीन एक बघता बघता चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी. पाहतोय निर्धाव आलाय, डॉट आलाय. शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. त्यामुळे चेंडू आपण पाहतोय निर्धाव निघून चाललाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली आहे. 13 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. तेरा धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आता दुसरा खेळाडू अर्थातच नवीन गोलंदाज येथून मात्र आणला जातोय. अमोलच्या खांद्यावरती षटक क्रमांक दुसरं सोपवलं गेलंय. दुसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अमोल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक तो हाताळतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्याच चेंडूवरती अक्षयने चौकार ठोकला होता. तदनंतर एक सिंगल घेत असताना तो नॉन स्ट्राईक एंडवरती गेला. तदनंतर आदित्य स्ट्राईक एंडवरती आला. त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 2 चौकार आले आणि तदनंतर संघाची धावसंख्या 13 वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. अमोलच्या षटकाला सुरुवात होते. याही वेळचा चेंडू आपण पाहतोय खेळलाय जरूर स्क्वेअर कट, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पकडला जाईल झेल. फलंदाज क्रमांक पहिला अक्षय यावेळी
यावेळी निकेत आलाय फलंदाजीसाठी. दोन भावांची जोडी आता मैदानावरती खेळते. एका बाजूला आपण पाहतोय आदित्य आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती निकेत. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आदित्यने खेळ जमवलाय. पहिल्या सामन्यामध्ये त्याने 48 बनवल्या होत्या वैयक्तिक, परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 8 आल्यात. या वेळचा आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. निकेतला वाटलं की चेंडू कुठेतरी खाली राहील, त्यामुळे आपण जर पाहिलं तर त्याने ज्यावेळी बॅट फिरवली होती ती खालूनच फिरवली. तदनंतर चेंडूने उसळी प्राप्त केली आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र मार्गस्थ झाला. लगातारचे 2 चेंडू इथून मात्र आपण जर पाहिले ना तर योग्य टप्प्यावरती टाकले जातात आणि निर्धाव सुद्धा येत आहेत. जोगेश्वरी माता आवाज विपक्ष जय हनुमान मुनवली असा सामना मैदानावरती रंगलाय. यावेळचा फटका अफलातून स्ट्रोक उलट्या हाताने स्विच हिट केलाय आणि स्विच हिट सुद्धा चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पाक. नवीन खेळाडू मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी यावेळी मैदानावरती रतन आलाय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय रतनला यावेळी मैदानावरती मार्गस्थ केले जाते, आणलं जाते. जिथे आपण जर पाहिलं तर थोडंसं डाव पडलाय यावेळी असं म्हणावं लागेल, कारण एका फलंदाजाने 5 बनवल्या होत्या, दुसऱ्या फलंदाजाने 8 बनवल्या होत्या. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर यावेळी परतली आणि सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा यावेळी धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळचा फटका ऑन साईडवरती रतनने खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे रणजित तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूवरती धावून जातील, चेंडू अडवतील, तदवरती एका धावेपासून रोखलं जात नाहीये. एक धाव इथून मात्र धावफलकावरती लागते आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 धावा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला, 21 धावा धावफलकावरती लागल्या. पहिल्या षटकामध्ये कोणतीही विकेट नव्हती, परंतु दुसरं षटक जसं चालू झालं दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट्स आल्यात. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट, नंतर 5व्या चेंडूवरती 1 विकेट. त्यामुळे आता थोडंसं सामन्याला किंबहुना या डावाला पहिल्या सत्राला रोख रावण्याचं काम यावेळी अमोलने केलं, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादित केल्या. परंतु आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओमकार सज्ज झालाय. ओमकारच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरं सोपवलंय. मग तिसरा षटक जिथे चालू होईल तिथे मात्र आपण जर पाहिलं तर दुसऱ्या एंडनी आता स्ट्राईक एंडवरती रतनला पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटमधून एक सिंगल सुद्धा आली आहे. सेमीफायनलचा सामना म्हटल्यानंतर यावेळी आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल. जो संघ जिंकेल तो सरळ पुनश्च एकदा एक पुढच्या पाऊलापर्यंत पोहोचेल. अजून एक पाऊल ट्रॉफीपर्यंत पोहोचत असताना त्यांचं पाहायला मिळेल.
यावेळचा चेंडू फुलर लेनचा आडवा बॅटने आपण जर पाहिलं तर बॉटम हँडच्या साह्याने या चेंडूला खेळलंय. एक सिंगल तिथे मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आपल्याला लागताना पाहायला मिळाली. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. निकेतने एक षटकार ठोकलाय, एक सिंगल आले त्याच्या बॅटमधून. स्विच हिटच्या माध्यमातून त्याने षटकार ठोकत असताना संघाची धावसंख्या 22 वरती नेली आहे. या षटकातील आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूचा खेळ संपला. षटक क्रमांक 3 यावेळी प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. पुनश्च एकदा ओमकार यावेळी आपण पाहतो चेंडू घेऊन सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती निकेत आहे. निकेतसाठी यावेळचा चेंडू सुद्धा खालीच राहिलाय, पडल्यानंतर उडालेलाच नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय पुनश्च एकदा चेंडू ओमकारच्या हातामध्ये, ओमकारने टाकलेला चेंडू ओमकारच्या हातामध्ये जाऊन विसावला, डॉट आलाय. हाही चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, परंतु तदनंतरचा चेंडू आपण पाहतोय योग्य दिशेवरती आणि योग्य नियंत्रणावरती टाकलाय. त्यामुळे निर्धाव सुद्धा आलाय. समोर निकेत खेळतोय त्याच्यासाठी टाकलेला हा चेंडू आपण जर पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती. यावेळचा सुद्धा चेंडू आपण पाहतोय, 2 क्षेत्ररक्षकांची चुकी, बोसकी फाटली आणि मासली गेली. कमॉन डीजे. आपण पाहतोय निकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर परतलेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, जिथे शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी असताना विनीत येतोय फलंदाजीसाठी. विनीतला यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी पाठवलं जात आहे, जिथे आपण पाहतोय तो स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी. अंतिम चेंडूचा तो पाठलाग नक्की करेल, परंतु या चेंडूवरती किती धावा येतील. यावेळचा चेंडू अक्कूट टप्प्याचा होता, परंतु पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहिलाय. वेग दिलेला नाहीये या षटकामध्ये. त्यामुळे आपण जर पाहिलं तर हे षटक तितक्या चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय कोणतीही धाव आलेली नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या जैसे ते तसंच मात्र पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना या षटकामध्ये तब्बल 5 धावा आल्या आणि एक फलंदाजाला मात्र माघारी परतवण्यात यश मिळालं. पहिल्या षटकामध्ये कोणतंही यश मिळालं नव्हतं गोलंदाजी करत असताना रणजित रोगे यांना, परंतु तदनंतर अमोल आला होता. बॅकफूटवरती ढकलण्याचं काम जयनमन मुनवली संघाला त्याने केलं, कारण त्यांची गाडी पूर्णपणे फ्रंट फूटवरती धावत होती. आणि अशा वेळी पहिल्या चेंडूवरती विकेट आली, तदनंतर डॉट आला, तदनंतर निकेतच्या बॅटमधून षटकार आला होता, एक सिंगल आली होती. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर जो आलेला फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात विकेट देऊन बसला आणि तदनंतर एक सिंगल आली. आणि तदनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली होती तिसऱ्या षटकामध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, तदनंतर डॉट आला होता आणि तदनंतर चौकार सुद्धा आला होता. एक मिसफिल्डचा तो चौकार होता. त्यामुळे असं वाटलं की धावा बनतील, परंतु अखेरच्या क्षणाला आपण पाहतोय विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ओमकारचं षटक संपलं तर नवीन ओमकार यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक तो हाताळतोय. अंतिम षटक आहे. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून आपल्याला हे सामने घर बसल्या पाहता सुद्धा येत आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर लाईव्हला थोडेसे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत, त्यांचं सुद्धा मी आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये आपण तुम्ही जोडून राहिल्यात, किंबहुना या सामन्याचा तुम्ही आनंद घेताय. सेमीफायनलचा हा सामना गावदेवी चषकातील आपण पाहतोय 2025 नवीन पर्व आपल्या समोर आलंय.
या वेळचा आडवा बॅटने फटका खेळलाय, बॅटमध्ये तितकंसं ताळमेळ जुळलाय, आणखीन एक फटका, चेंडू दोन हातांच्या मधून चाललाय सीमा वरती रतनच्या बॅटमधून येणारा हा फटका 6 धावा देऊन चाललाय, त्यामुळे संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 32 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू पडल्यानंतर सोडलाय, पंचांचा इशारा, हा चेंडू वाईड असल्याचा अवांत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड, 33 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला जातोय, अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक ओमकार तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवून फेकला जाईल तदवरती एक धावेपासून एक धाव घेतली जाते आणि एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक 34 वरती मात्र जाऊन पोहोचते. 34 धावा यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक यावेळी आपण जर पाहिलं तर अंतिम आणि शेवटचं चालू असताना निर्णायक षटक क्रमांक आहे हे. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लुटण्याची संधी फलंदाजांकडे असते. आतापर्यंत तर आपण जर पाहिलं तर धावा आल्यात, 2 चेंडू हाताळलेत, 8 धावा खर्च केल्यात. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु विकेट इथून मात्र आपण जर पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस यावेळी केली जाते. फलंदाज क्रमांक यावेळी आपण पाहतोय होतोय बाद चौथा. फोर रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ संपतोय. षटक क्रमांक 14 जिथे चालू असताना ओमकार यावेळी घेऊन सज्ज झालाय. ओमकारचा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा रतनने ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक रणजित रोगे तिथे क्षेत्ररक्षण करताय. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु दुसरी धाव घेत असताना आणखीन एक फलंदाजाला मात्र तंबूच्या रस्त्याला जावं लागेल.
खेळण्यासाठी आपण पाहतोय गाठ घेतला गेला आणि तदनंतर यावेळी आपण पाहतोय खेळण्याला सुरुवात झाली आहे विजयासाठी 24 चेंडू आणि 36 ची गरज पहिला चेंडू हवेत खेळलाय यावेळी आपण पाहतोय मिस स्ट्रोक आहे स्वतः गोलंदाज तिथे पोहोचलाय झेल घेतलाय फलंदाज क्रमांक शून्याचा चष्मा घालून यावेळी आपण पाहतोय आकाशला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता मात्र दाखवलाय डीजे सांगून देणारा फटका यावेळी पाहायला मिळाला जसा रडार मध्ये आला त्याला मात्र बॅटच्या फ्लो सोबत उडवत असताना षटकाराची मोहर सुद्धा त्या चेंडूवरती उमटवली आणि संघाची धावसंख्या या 6 धावसंख्येनिशी धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळाली 6 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे पण मी गोलंदाजाचं जे मनोबल आहे ते मात्र इथून बदलणार षटकार ठोकणार याच इराद्याने खेळला गेलेला फटका 6 धावा देऊन चाललाय पुनश्च एकदा अमोल यावेळी स्ट्राईक रेटवरती खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आदित्य पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय परंतु यावेळी सुद्धा अलॉंग द कार्पेट फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक तिथे अक्षय तैनात आहे चेंडूवरती पोहोचलाय चेंडू अडवलाय त्याने जोपर्यंत अडवला जाईल तदवरती एक सिंगल या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 7 धावा आतापर्यंत अमोलच्या बॅटमधून आल्यात परंतु आता स्ट्राईक रेटवरती ओमकाराने आलाय जो की संघाचा करता धरता किंबहुना आपण जर पाहिलं तर कर्णधार आहे आणि कर्णधाराला इथून खेळावं लागेल 36 बनवायचे आहेत त्यामधले आता तर 7 आले तब्बल 7 धावा पूर्णपणे अमोलच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय उर्वरित 3 चेंडू या षटकातील येणं बाकी असताना गोलंदाजी मागवते आदित्य पुनश्च एकदा सज्ज होते फार एंड कडनं तो गोलंदाजी करतोय यावेळचा चेंडू सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला बॅटच्या लिडिंग एजला लागल्यानंतर चेंडू थायपॅड वरती सरळ जाऊन आदळला तिथे आपण पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतोय कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही डॉट आला हा चेंडू आपण पाहतोय पहिली विकेट गेल्यानंतर एक षटकार आल्या आल्या मारला होता त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल आली परंतु ओमकारला जशी स्ट्राईक मिळाली आहे त्याच्या बॅटमधून धावा आलेला नाही आहेत यावेळचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने दिशा दाखवण्याचं गॅपमध्ये ढकलण्याचं काम केलं ढकलत असताना आपण जर पाहिलं तर एक सिंगल तिथे कंप्लीट झाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 8 लागत असताना आपल्याला पाहायला मिळाली 8 धावा धावफलकावरती या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपला पहिल्या चेंडूवरती विकेट तदनंतर 6 तदनंतर 1 तदनंतर डॉट तदनंतर एक सिंगल असं हे दृश्य किंबहुना या षटकाचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतंय चांगली फलंदाजी यावेळी आपण जर पाहिले तर जोगेश्वरी माता आवाज संघाची पाहायला मिळाली यावेळचा चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर पंचांकडे वाईटची मागणी केली झाली परंतु हे षटक यावेळी संपतंय अशी घोषणा पंचांच्या माध्यमातून केली गेली 6 चेंडूंचा पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला अवघ्या 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या 1/8 ही हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं जोगेश्वरी माता आवाज संघासाठी कारण एक फलंदाज त्यांचा बाद झालाय 8 धावा धावफलकावरती लागल्यात मग आता येणारे 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी आपण जर लक्ष टाकलं तर 28 धावसंख्येची गरज आहे 18 चेंडू आणि विजयासाठी 28 हे समीकरण शिल्लक आहे
धावसंख्या तितकीशी आपण जर पाहिले तर किंबहुना आटोक्यात आहे. एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या तितकीशी जवळपास येऊ शकते, हे फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा माहीत आहे आणि त्याच रीतीने ते मैदानावरती खेळतायत सुद्धा. अर्थातच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत ज्या कॅल्क्युलेशन रिस्कने ते खेळतायत, प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध एखाद मोठा फटका खेळायचा आणि उर्वरित चेंडूंवरती सिंगल डबल खेळायच्या, या दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. ओमकारच्या माध्यमातून सुद्धा तेच घडलं होतं, परंतु त्याने एक सिंगल घेतल्यानंतर तदनंतरचा चेंडू डॉट आला, जिथे आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेटवरती असताना अमोलने तो 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 चेंडू यावेळी निर्धाव खेळला होता. त्यामुळे येणारे 18 चेंडू 28. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती पूल केलाय, पूल यावेळचा होतोय सक्सेसफुल, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चौदा चेंडू विजयासाठी 21 ची गरज. यावेळचा चेंडू हवेत चाललाय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथून मात्र आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात फलंदाज होईल बाद. अमोल सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. 7 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलं आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता यावेळी दाखवला गेला. रनआउट स्वरूपात तो फलंदाज बाद झाला. त्यामुळे आता येणारे 13 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी 21चं समीकरण शिल्लक राहिलंय. 13 चेंडू 21 धावा, 21 धावा 13 चेंडू. स्ट्राईक रेटवरती ओमकारच आलाय, परंतु नवीन खेळाडू सुद्धा ओमकार येतोय फलंदाजीसाठी. यावेळी खेळण्यासाठी तो सज्ज होईल, परंतु नॉन स्ट्राईक रेटवरती त्याला उभं राहावं लागेल. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 21 ची गरज आहे. यावेळचा चेंडू हवेत टोकलाय, क्षेत्ररक्षक आहे. याही वेळेला आपण जर पाहिलं तर त्याने चुकी केली आहे. चेंडू त्याच्या हाताला लागून सरळ चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार
पुढे सरकली आहे आणि धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 21 धावा धावफलकावरती लागल्या 2 षटकांनंतर. दोन षटकांचा खेळ संपला. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय यावेळी अक्षयला इथून मात्र आमंत्रित केलंय, जिथे विजयासाठी आता जर लक्ष टाकलं तर येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि 15ची गरज आहे. येणारे 12 चेंडू 15 धावा, 15 धावा 12 चेंडू हे समीकरण शिल्लक राहिले. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हे जे समीकरण होते ते जवळपास आता पूर्ण केलं जात आहे. मागच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या, 2 षटकार आले होते, 1 विकेट जरूर आली, परंतु आपण जर पाहिलं तर 13 धावा सुद्धा त्या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. शेवटच्या चेंडूवरती झेल होता, साधा सोपा झेल सोडला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे मात्र चेंडू गेला आणि षटकार सुद्धा जमवला. त्यामुळे आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 15 हे समीकरण शिल्लक राहिलंय. अक्षय यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळचा चेंडू आडवा बाटने, अखूट टप्प्याचा चेंडू, त्याला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता. तद्वरती एक सिंगल यावेळी या चेंडूवरती कंप्लीट झाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात आपण पाहतोय, जिथे हे तिसरं षटक चालू आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 22 आल्यात आतापर्यंत, जिथे तिसरं षटक चालू असताना अक्षयच्या पहिल्याच चेंडूवरती पाहतोय एक सिंगल कंप्लीट झाली आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटला हुलकावणी देऊन यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. चेंडू निर्धाव जरूर आलाय, डॉट आला हा चेंडू. इथून मात्र आपण पाहतोय समीकरण असंच जर कुठेतरी चेंज करायचं असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील. 10 चेंडू आणि 14 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 10 चेंडू 14 धावा, 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती. ओमकार यावेळी आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती खेळतोय, परंतु ओमकारला बीट करणारा चेंडू मागच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती हाताळत असताना गोलंदाज अक्षयला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अक्षय यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू हवेत ठोकला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, चेंडूवरती तो पोहोचलाय, परंतु आणखीन एक झेल यावेळी आपण पाहतोय ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ, सोडा झेल हारा खेळ असं म्हटलं जातं, परंतु इथून झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती मात्र पुढे सरकते. एक धाव धावफलकावरती लागली आहे आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड, 23 धावा धावफलकावरती. तीन चेंडूंचा खेळ संपला या षटकातील. यावेळचा चेंडू पायामध्ये टाकलाय, बॅट अँड पॅड मध्ये टाकलेला वेगात चेंडू होता. बॅटचा फेस लवकर बंद केला गेला, अर्थातच चेहरा बंद झाल्यानंतर चेंडू निर्धाव जाईल यात तेळ मात्र शंका नाहीये. कधी कधी चेंडू आपण जर पाहिलं तर अशा वेळी बॅटची बॉटम अँड अर्थातच लीडिंग एज घेत असतो, परंतु यावेळचा चेंडू निर्धाव चाललाय, डॉट आला. या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडू आणि विजयासाठी आपण जर समीकरण पाहिलं तर 13च शिल्लक राहिलंय. हे समीकरण असंच ठेवायचं असेल तर अक्षयला येणारे दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळावे लागतील. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धावतोय, चेंडूवरती पोहोचलाय, एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती म्हणजे 24च्या घरात. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड, 24 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. 7 चेंडू आणि विजयासाठी 12 हे समीकरण शिल्लक असताना 7 चेंडू आणि 12 बनवाव्या लागतील, कारण आतापर्यंत जे आव्हान कायम ठेवलंय मग इथून जर तुम्ही मागे पडलात तर मग त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरलं जाईल. यावेळचा चेंडू वेगाने फाईन लेग पर्यंत ट्रॅव्हल झाला होता. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवला गेला. आणखीन एक सिंगल शेवटच्या चेंडूवरती मिळाली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय.
25 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर आता समीकरणाकडे लक्ष टाकलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी 11 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 6 चेंडू 11 बनवाव्या लागतील आता. याही धावा पूर्ण कराव्या लागतील. 3 षटकांपर्यंत इथपर्यंत गाडी येऊन पोहोचली आहे. मग आता थांबू शकणार नाही आहे, किंबहुना थांबून सुद्धा चालणार नाही आहे. एक पाऊल फायनलकडे याच हेतूने यावेळी दोन्ही संघ खेळतायत. जिथे आपण जर पाहिलं तर हे गावदेवी चषक आपण पाहतोय. गावदेवी चषक 2025 गावदेवी क्रीडा मंडळ जिराड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचा आपण पाहतोय असा हा तिसरा दिवस किंबहुना सेमीफायनलचा सामना त्यामध्ये आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. शेवटचा दिवस उद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे इथून सुद्धा तितक्याच रफ अँड टफ फायनल होतील यात तीळ मात्र शंका नाही आहे, किंबहुना सामने होतील यात सुद्धा तीळ मात्र शंका नाही आहे. रायगड प्रीमियर लीगला पण झालेला तसंच नागोबा आलेला म्हणजे रायगड प्रीमियर लीगला तिसरे वर्ष. सुप्रीमो चषकाला पण झालेला, सुप्रीमो चषकाला पण झालेला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज गणेश यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. गणेशच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. षटक क्रमांक 4. 6 चेंडू विजयासाठी 11चं समीकरण शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती ओमकार. पहिला चेंडू ओमकारसाठी पायावरती जाऊन आदळला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जो फ्लो होता ना बॉलचा त्या फ्लो सोबत बॅट आलेला नाही. त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपातली ही सिंगल इथून मात्र धावफलकावरती ऍड होईल. 26 धावा बॅटच्या साह्याने येणारी ही सिंगल धावफलकावरती नक्की ऍड होईल. एकेरी धाव धावफलकावरती लागते. त्यामुळे या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. 26 धावा विजयासाठी येणारे 5 चेंडू 10ची गरज आहे. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा 5 चेंडू अखेरच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन इथून मात्र खेळावं लागेल. दोन्ही संघांना मृत चेंडूची घोषणा केली जाते. यावेळी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना गणेशला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 10. स्ट्राईक एंडवरती ओमकार. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय, परंतु आपण जर पाहिलं तर यष्ट्यांवरतून चेंडू चाललाय हेच मात्र सांगितलं जात आहे. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी नक्की केली जाते. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत आपण जर पाहिले तर चांगल्या टप्प्यावरती पडलेत. त्यामुळे आता एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू विजयासाठी 10 हे समीकरण शिल्लक राहिले. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर तितक्याच सामर्थ्याने मैदानावरती खेळतात, तितकेच आपण जर पाहिलं तर आक्रमकतेने मैदानावरती खेळतात. 4 चेंडू यावेळी 10 धावा गोलंदाजी करणाऱ्या संघाला डिफेंड करायच्या आहेत, परंतु तिकडे फलंदाजी करणारा संघ सुद्धा म्हणतोय आम्हाला या 10 धावा बनवायच्या आहेत, आम्हाला सुद्धा पुढच्या सामन्यापर्यंत पोहोचायचं आहे. यावेळचा लोवर फुलटॉस हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झालं असतं जर या चेंडूवरती झेल पकडला गेला असता तर. मॅच मध्ये एकही झेल आतापर्यंत पकडल्या गेलेला नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. विजयासाठी येणारे 3 चेंडू 9ची गरज आहे. 3 चेंडू 9 रन्स टू रिक्वायर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज. 3 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गणेश सज्ज झालाय. याही वेळचा चेंडू हवेत उडालाय. झेलची संधी, परंतु हाही चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाने झेल सोडलाय. पुन्हा एकदा दुसरा झेल या षटकातील सुटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी वा गणेश, अफलातून कामगिरी होते तुमच्या माध्यमातून. हिरो बनण्याची संधी. 2 चेंडू विजयासाठी 9 हे समीकरण शिल्लक राहिलंय. 2 चेंडू 9 धावा, परंतु ओमकारला जे संधी मिळाली होती ना त्याच्या ज्या झेल सुटल्यात, आता त्याची ती संधी इथून मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल. येणारे 2 चेंडू बाकी आहेत. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. 9 धावसंख्येची गरज. यावेळचा चेंडू इथून मात्र खाली राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज होतोय यावेळी बाद.
जर पाहिलं तर येणारा हा शेवटचा एक चेंडू, त्यामागे 8 धावसंख्येची गरज. फायनल मध्ये पोहोचणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या वेळचा चेंडू चाललाय फाईन लेग पर्यंत, परंतु अडवला गेला आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा यावेळी आपण पाहतोय जय हनुमान मुनवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार